ठाकरेंच्या सेनेच्या हिंदी सक्ती जे.आर. होळी आंदोलनाला आता भाजपनं आंदोलन करूनच उत्तर दिल्याचं बघायला मिळत आहे। मुंबईतील घाटकोपरमध्ये भाजपा आमदार राम कदम यांच्या उपस्थितीमध्ये आंदोलन सुरू आहे। उद्धव ठाकरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची भाजपा कार्यकर्त्यांनी होळी केली आहे। महत्त्वाची अपडेट सध्या आपण बघू शकतो। त्यावेळेस कुठे गेला होता मराठी माणूस? त्यावेळेस का नाही तुम्हाला आठवला मराठी माणूस? तर त्याच्यामुळे हिंदीची सक्ती लादणारे उद्धव ठाकरे आणि कोणत्याही भाषेची सक्ती नाही, मुलाला जो हवा आहे ती भाषा त्यांनी निवडावी, पूर्णपणे पालकांवर आणि त्या विद्यार्थ्यांवर सोडणारा निर्णय, इतका चांगला निर्णय घेणारे हे वर्तमान सरकार फक्त जसं लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी संविधान बदलणार असं लोकांना खोटं सांगून मतं मिळवली, त्या पद्धतीनं महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी उभाटाचे जवळपास 90% लोक, जी खरी शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांची त्यांच्याकडे गेलेत, उरलेले 10% लोक आहेत तेही जाण्याच्या तयारीत आहेत, ते सोडून जाऊ नयेत म्हणून आज उभाटाला मराठी माणसाचा पुळका आलाय। तर तुम्ही ज्या पद्धतीने सांगतायत, मात्र त्यावेळेलाच आदित्य ठाकरे म्हणतात की आम्ही कुठली सक्ती केलेलीच नाहीये, ह्या सरकारने जी.आर. काढलेले आहेत या सगळ्या। त्यांचं असं म्हणणं आहे की तो निर्णय त्या काळामध्ये झाला होता, परंतु त्याची अंमलबजावणी आम्ही केलेली नाहीये, ती या सरकारने केली आहे। उबाटाचे जे वाझे सरकारमध्ये अजूनही काही अधिकारी म्हणून काम करतात हे विसरून चालणार नाही। अहवालही त्यांनी स्वीकारलाय, निर्णयही त्यांचा आहे। हिंदीची सक्ती हा देखील निर्णय उबाटाचाच आहे। ती सक्ती दूर करण्याचा निर्णय वर्तमान आदरणीय देवेंद्र फडणवीस सरकारचा हा निर्णय आहे। तुम्ही म्हणतायत वाजे नेमके कोण आहेत? कारण की आता ते 2.5 वर्ष झाले, पुन्हा आता 1 वर्ष होत आलेले, हे वाजे तुम्ही बाहेर काढण्यामध्ये अपयशी ठरले।